नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा जो बेस आहे तो आहे लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स. लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स म्हणजे काय की ग्रॅव्हिटी आणि ॲक्सलरेशन या दोन समान गोष्टी. काय लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स जो आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा बेसिक भाग आहे तो काय सांगतो की ग्रॅव्हिटेशन आणि ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण या दोन गोष्टी समान आहे. तर गॅलिलिओने हा जो शोध लावलेला आहे की समान उंचीवरून दोन समान वजनाचे दोन पदार्थ टाकले, समजलं ना, समान उंचीवरून दोन पदार्थ टाकले, समान वजनाचे नाही, समान उंचीवरून कुठलेही दोन पदार्थ टाकले, जर रेझिस्टन्स ऑफ द एअर नसेल, काय रेझिस्टन्स ऑफ द एअर नसेल, तर वजनदार वस्तू आणि हलकी वस्तू जी एकाच उंचीवरून एकाच अंतरावरून वरून खाली टाकलेली आहे ती समान वेळेमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते म्हणजेच आदळते. म्हणजे हलकी वस्तू आणि वजनदार वस्तू या दोघांना समान कालावधी लागतो. हे गॅलिलिओनी प्रयोगाने सिद्ध केलेलं आहे. इथून सापेक्षतावादाची खरी सुरुवात झालेली आहे. तशी सापेक्षतावादाची खरी सुरुवात ही युक्लिडीय जॉमेट्रीपासून, युक्लिडीय जॉमेट्री आणि अयुक्लिडीय जॉमेट्री याच्यातून झालेली आहे. पण खऱ्या अर्थाने त्याला ब्रेकथ्रू ज्याला बोलतात ना, की सापेक्षतावादाविषयी जी सुरुवात झालेली आहे ती या नियमातून झालेली आहे. आणि या नियमातूनच न्यूटनचे गतिविषयक नियम निर्माण झालेले. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर न्यूटनचे गतिविषयक नियम हे लॉज ऑफ टाइम आहे, हे तर मी वारंवार प्रतिपादित केलेलं आहे. पण हे जे नियम आहेत सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, तर हे सगळे जे नियम आहेत हा टाइम फॉलो करतो आणि त्याची जी सुरुवात आहे त्यानुसार झालेली आहे. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या. थँक्यू, धन्यवाद.